हॅलो फ्रेंड्स, मनमोकळी भटकंती या चॅनलमध्ये मी संदीप काळवर परत तुमचं एकदा स्वागत करत आहे। आज आपण जातोय तिरुपतीला, म्हणजे तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी। श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुपती येथील तिरुमला या डोंगराळ शहरामध्ये वसलेले आहे। येथे आपण रेल्वे मार्गाने, रोडने किंवा विमानानेही येऊ शकतो। भारतातील सगळ्यात प्रमुख शहरांमधून तिरुपतीसाठी विमानसेवा उपलब्ध आहे। सध्या आपण उतरलोय रेणुगुंटा या रेल्वे स्टेशनवर। या स्टेशनमधून बाहेर पडले की आपल्याला रेणुगुंटाचे बस स्टँड दिसते। इथूनच आपल्याला तिरुपतीला जाण्यासाठी बस किंवा खाजगी वाहने मिळतात। रेणिगुंटा स्टेशनपासून तिरुपती शहर हे साधारणतः 11 किलोमीटर अंतरावर आहे, तर तिरुपती ते तिरुमला हे अंतर 22 किलोमीटरचे आहे। तिरुमलाचा घाट सुरू होण्या अगोदर एक चेक नाका आहे। इथे सगळ्या प्रवाशांची आणि त्यांच्या बरोबरच्या वाहनांची पूर्ण तपासणी केली जाते। इथून पुढे तुम्हाला प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे। सगळ्या प्लास्टिकच्या बाटल्या इथेच काढून ठेवण्यात जातात। कोरोना काळामध्ये इथून पुढे कोणालाही दर्शन पास असल्याशिवाय जाऊ दिले जात नव्हते। तिरुमलाचा घाट हा साधारणतः 21 किलोमीटर लांब आहे। तिरुमलाचा हा घाट रात्री 11:50 ते पहाटे 3:30 पर्यंत सर्व वाहनांसाठी बंद केला जातो। हा व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। ह्या घाटाच्या दोन्ही बाजूला जंगल आहे आणि तुम्हाला या जंगलामध्ये वन्यप्राणीही दिसू शकतात। हा घाट सुरू होताना आणि घाट संपल्यानंतर असे 2 चेक पॉईंट आहेत
आणि त्या 2 चेक पॉईंटमधला डिस्टन्स साधारणतः 1 तासापेक्षा जास्त वेळेमध्ये कव्हर झालं पाहिजे. जर तुम्ही त्याच्या अगोदरच गेला, 1 तासाच्या अगोदर जर तुमची गाडी वर गेली तर तुम्हाला वर प्रवेश हा नाकारला जातो. तिरुमलाची चेकपोस्ट पार केली की आपण तिरुमला या शहरात प्रवेश करतो. तिरुमला हिल्स हा शेषाचलम पर्वतरांगांचा एक भाग आहे. या टेकड्या समुद्रसपाटीपासून 853 मीटर्स उंच आहेत. टेकड्यामध्ये 7 शिखरांचा समावेश आहे, जे आदेशाच्या 7 प्रमुखांचे प्रतिनिधित्व करतात. मंदिर हे 7व्या शिखरावर आहे. व्यंकटद्री श्री स्वामी पुष्करिणीच्या दक्षिणेकडील तीरावर एक पवित्र जलकुंड, त्यामुळे मंदिराला टेम्पल ऑफ 7 हिल्स असेही संबोधले जाते. तिरुमला शहर हे सुमारे 27 स्क्वेअर किलोमीटर या क्षेत्रफळात व्यापलेले आहे. तिरुमलामध्ये भाविकांसाठी यात्रानिवास आणि हॉटेलसुद्धा उपलब्ध आहेत. तिरुपती देवस्थानम म्हणजेच TTD-तर्फे यात्रानिवासाची बुकिंग केली जाते. ते कसे करतात ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मंदिरात दर्शनासाठी मोफत दर्शन आणि 300 रुपयाचा पास काढून दर्शन असे 2 प्रकारे दर्शन घेता येते. आता आपण देवाच्या दर्शनासाठी रांगेमध्ये जात आहोत. आपण आता 300 रुपयाचा पास काढला आहे आणि त्याच्यासाठी वेगळी लाईन असते. त्या लाईनमधून आपण आता दर्शनासाठी जात आहोत. या लाईनमध्ये आपल्याला दर्शनासाठी 2 ते 3 तासाचा वेळ कमीत कमी लागू शकतो. याच्यापेक्षा जास्त वेळही कधी लागू शकतो. येथे भाविकांसाठी ड्रेस कोड आहे. महिलांसाठी साडी किंवा चुडीदार चालू शकतो, तर पुरुषांना कुर्ता पायजमा किंवा धोती किंवा लुंगी चालते, पण टी-शर्ट आणि जीन्स यावर पूर्णपणे बंदी आहे. या दर्शन रांगेमध्ये एका ठिकाणी आपल्याला आपल्याजवळील सामान म्हणजे जे काय वस्तू असतील त्या आणि मोबाईल्स फोन असे एका ठिकाणी ठेवायला लागतात आणि तिथून पुढे आपल्याला काहीही घेऊन जाता येत नाही. हेच ते भगवान व्यंकटेश्वराचे मंदिर, ज्याचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दररोज तिरुमला येथे येत असतात. या मंदिराचे बांधकाम द्रविडीय स्थापत्यशास्त्रानुसार इसवी 300 पासून चालू झालेल्या कालखंडात बांधले गेलेले आहे असे मानले जाते. गर्भगृहात भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती उभ्या स्थितीत आहे व या गर्भगृहाचे प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला आहे. मिळालेल्या देणग्या व संपत्तीच्या बाबतीत हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक आहे.
मंदिर परिसरात भाविकांसाठी अन्नप्रसादालय आहे. येथे दिवसभर लाखो भाविक मोफत अन्न ग्रहण करतात. येथे केसदान सुद्धा केले जाते. येणारे बरेच भाविक त्यांचे केस दान करतात. एका वर्षामध्ये 500 ते 600 टन केस भाविकांद्वारे दान केले जातात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट्स करून नक्कीच सांगा. धन्यवाद.